बादशाचं डोकं दुखायला लागलं. बादशानं सेवक पाठवले, जा बरं त्या सेनाला घेऊन या. सेना महाराजाच्याकडं काम होतं ना, डोकं दाबायचं, दाढी करून द्यायची, पूर्वीचा काळ. सेना महाराजाला बोलवलं, पण ते सेना महाराज पूजत होते. सुंदराबाई म्हणल्या, त्यांची जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत मी मध्ये व्यत्यय आणणार नाही, त्यांची पूजा होऊ द्या, तुम्ही जा. सेवक गेले. आता राजा वैतागला, अरे ते सेना न्हाव्याला बोलवलं आणि ते येईना, हे सेवकांनो जा, त्याला शिक्षा द्या. पण विटेवरच्या पांडुरंगाला दया आली, विटेवरनं उतरला आणि आज सेना न्हावी झाला. गळ्यामध्ये दुपटी घेतली. तुम्ही ते पूर्वीच्या काळातला वारीक बघितला असेल, त्याला गळ्यामध्ये दुपटी असायची, त्याच्यामध्ये वस्तारा, त्याच्यामध्ये आरसा, वाटी होती, सगळं असं दुपटीमध्ये होतं. आणि मग ते सेना न्हावी असा बनला. कोण होता तो? देवच होता. आणि देव आला बादशाच्या दारात. ते वैतागलेला होता राजा. सेना, बरं झालं तू आला. आता तू सेना होता का देव होता? तू जर आला नसता तर सुळावर देणार होतो तुला. देव म्हणला, तुझ्यासारखे लय भले भले लावले मी, पण आता भक्तासाठी आलोय बाबा, देवाची पूजा करायला लागला म्हणून आलो, असू दे काय हरकत नाही, सुळावर देणार होतो. अरे असू दे, नको बोलू. काय करायचंय, लय डोकं दुखतंय सेना. आता सेना महाराज म्हणून कोण आला होता? देव. देव म्हणला, थांबा, बसा पाटील. मग ते राजेश बसले, बादशहाजी. आणि नुसतं देवानं सेना महाराज बनून त्याच्या राजाच्या डोक्यावरून हात फिरवला. वेदनाच पळून गेल्या. आता देवाचा हात लागल्यावर काय राहिलो? डोकं राहील का? ते दुखायचं तर राहिलंच, काय वेदना राहायची? झोप लागली राजाला. राजा म्हणला, खरं सांगू सेना, तुझ्या हातात लय गोडवा आहे. अरे तुझा हात लागला की वेदना काय राहत नाही. देव म्हणला, कंसाचं बी काय ठेवलं नाही मी आणि रावणाचं बी काय ठेवलं नाही. आता फक्त आता ते सेना महाराजासाठी आलोय मी, मनातल्या मनात. मग डोक्यावरून हात फिरवला. दाढी झाली. उठा बादशहाजी. अहो दाढी झाली, सगळं झालं, आता काय राहिलंय? आता काय नाही, आता आरसा दाखव बर. मग त्यानं दुपटीतनं आरसा काढला आणि देवानं असा आरसा दाखवला. पहिलं जोपर्यंत दाढी होत नाही तोवर आरसा दावत नव्हती. आता आधी आरशात बघता येते. हिथं राहिलंय, हिथं राहिलंय. त्याला असं वाटतं वारकाला, धर वास्तारान कर तुझं तूच. 17 बऱ्या बरं. ती एवढी आपदा असते महाराज, जोपर्यंत त्याचा नंबर येत नाही का नाही खुर्चीवर बसायला वेटिंगला, उराक्त घ्या, उराक्त घ्या, वेळ नाही मला, वेळ नाही मला, लवकर जायचंय, गडबड आहे. आणि एकदा ती खुर्चीवर बसलं, सावकाश होऊ द्या. आता ते पद्धतच आहे. ते असा त्यांनी वस्तारा घेतला सगळं आणि ते आरसा दाखवला. राजानं आरशात बघितलं, आरशात पाहिलं, देवच दिसला. परत सेना महाराजाकडे पाहिलं, बापरे, आरशात बघितलं, देव दिसायचं. आरशात पाहिलं, देव दिसायचा. घाबरला, आरसाच खाली टाकला. काय झालं? आरसा पडला. परत देवानं उचलून, अरे मी तोंड दावायला लावल्यावर दाव वाटतं, आणि मी जर खेळ केला तर कोणाला तोंड दावायच्या लायकीचा राहायचा नाही. बघ आरसा. त्या आरशात परत राजानं बघितलं, बापरे, अरे देव दिसतो. काय दिसतंय? देव दिसतो. खरं दिसतो? अहो दिसतोच. मुख पाहता दर्पणी, आता दिसे चक्रपाणी, आता दिसे चक्रपाणी, आता दिसे चक्रपाणी. मुख पाहता दर्पणी, आता दिसे चक्रपाणी, आता दिसे चक्रपाणी, आता दिसे चक्रपाणी. देवानं आरसा पाहिला की देव दिसायचा, राजानं आरसा पाहिला की देव दिसायचा. आरसाच फेकून दिला. बहुतेक आरशात भानामती असेल. बेलं ते असतं ना कधी कधी, आरसा चुकीचा असेल म्हटला. घाबरला. सेना काय, अरे आरशात मला घोटाळा वाटतो. देव म्हणला, मी असताना, अरे माझ्या हातात नुसतं महाराष्ट्र दिलंय तर मी कुठलाच घोटाळा वर येऊ दिला नाही. तू काय लागला घोटाळा काढायचा? हा देवाभाऊ समर्थ आहे. अरे पण ते आरशात दिसतंय, ते देव दिसतोय, काय घोटाळा झाला काय कळ ना. असं करा महाराज, काय जरा वाटीतल्या पाण्यात बघा. वाटी होती सोन्याची, पहिलं सोन्याचा वस्तारा, सोन्याची वाटी, सगळं जिथल्या तिथं होतं. अशी वाटी दाखवली, वाटी पाहिली, देवच दिसला. बापरे, फेकूनच दिली. सेना महाराज म्हणले, आहो थांबा की, नीट बघा तरी. अरे त्याच्यात बी देव दिसायला लागलाय. परत पाणी वतलं वाटीत आणि हातात दिले. आता बघा, तरी देव दिसला. आता बघा, तरी देव दिसला. आता बघा, तरी देव दिसला. मग घाबरला. अरे दिसणारच का? कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी.
दिशे हारी वा 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 छान हा गोड असं आहे. शरीराच्या सौंदर्याबरोबर मनाचं सौंदर्य खुलवणारा जगातला एकमेव साधू, त्या साधूचं नाव संत शिरोमणी सेना महाराज. जसा चेहरा सुंदर दिसला पाहिजे तसं प्रत्येकाचं मनही सुंदर असलं पाहिजे असं शिकवण देणारे संत म्हणजे सेना महाराज. शरीराच्या स्वच्छतेबरोबर अंतकरणाची स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे अशी शिकवण जगाला देणारे संत म्हणजे सेना महाराज. आपण व्यवसाय करताना कर्म करताना लाजायचं नाही, उलट आपल्या सुंदर कर्मानं जग सुंदर बनवायचं ही शिकवण ज्या साधूनं दिली ते संत सेना महाराज आहे. एवढी ताकद देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या एवढी ताकद होती. आणि सेना महाराज पण फार सुंदर, इतके सुंदर सेना महाराज. एक दिवशी एक जण पळत आला, सेना महाराज मला ना तुमच्यासारखं दिसू वाटायले, तुम्ही किती चांगलं दिसता, एखादी क्रीम एखादा साबण आहे का? सेना महाराज म्हणले सांगतो, पण आजपासून 8 दिवसात तू मरणार आहे. बेलच होते, राहू द्या म्हणला, साबण बी तुम्हालाच. 8 दिवसात मरायचं काय दिसायचं, गुर्र होऊन आता कोण बघायचं म्हणलं, 8 दिवसात मरायचं, राहू द्या मरू द्या, नकोच चांगलं दिसायला. गेलं, सोमवार उगवला, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार, परत सोमवाराला मेलच नाही. पण त्या 8 दिवसात त्यानं काय काय केलं माहिती आहे? मरायचं म्हणून भावाच्या नावावर अर्धी जमीन केली, लोकांचं पोकारलेलं होतं ती नीट बांधून सरळ करून दिलं. मरायचं आता मरताना उगा लोकांना नावं ठेवू नाहीत. मोबाईलमध्ये लय काय काय होतं पण त्यानं डिलीट करून टाकलं गावल म्हणून. असं चांगलं वागलं ते जिथल्या तिथं, सगळं चांगलं. गावातल्या पोरांना टी शर्ट काय, आणि गावातल्या तरुण पोरांना गणपती जवळ आलं ती वर्गणी काय, सगळं जिथल्या तिथं काय, सगळं चांगलं. विनय करायला फुल पोशाख काय, कॉटनचे कपडे काय आमच्या देवकर चोपदाराला, सगळं जिथल्या तिथं दिलं. आणि 8 दिवसात मेलच नाही. कसं वाटलं असेल त्याला? पळतच आलं सेना महाराजाकडे, सेना महाराज मरणार होतो मी, मेलो नाही, तुमच्यामुळं सगळं दान धर्म केला, रुपया ठेवला नाही मी, ह्याला दोषी तुम्ही आहे, का मेलो नाही याचं उत्तर द्या. म्हणजे मरायचं बी होतं का? आपण ते सगळं दान धर्म केलं ना. महाराज म्हणाले, सेना महाराज तू आलता कशासाठी? आठवबर, तुमच्यासारखं दिसायला, चांगलं दिसायचं होतं मला. मग ऐक, तू ह्या 7 दिवसात कसा वागला रे? 8 दिवसात चांगलं वागलो महाराज. ऐक भल्या माणसा, तू जसं चांगलं दिसण्याकरता 8 दिवसात चांगलं वागलास, 8 दिवसांनी मरायचंय म्हणून तू जसं चांगलं वागत आला तसं आम्ही आयुष्यभर चांगलं वागत आलो म्हणून आमच्या चेहऱ्यावर तेज आहे. बस, दुसरं काय? एवढे श्रीमंत सेना महाराज. पण एक दिवशी घोटाळा झाला. देवपूजेचं वेळ होतं, देवपूजा पहाटे केली जाते बरं, ब्रह्ममुहूर्तावर. 3:30 ते 4:30 ब्रह्ममुहूर्त, म्हणून 3:30 ते 4:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला ब्रह्मस्नान म्हणतात. 4:30 ते 5:30 ऋषी स्नान म्हणतात, आणि 5:30 ते 6:30 मनुष्य स्नान असं म्हणतात. पण 6:30 नंतर पुढे केलेल्या आंघोळीला राक्षस स्नान असं म्हणतात. सेना महाराजांनी पहाटे जागा आल्यानंतर देवपूजा सुरू केली. देवपूजेला बसले. तो का म्हणे, प्राण करा देवाचे अर्पण. पूजा सुरू झाली, सगळे देव समोर मांडले आणि पांडुरंगाचा काकडा सुरू झाला. इतका सुंदर, इतका सुंदर, इतका सुंदर. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. उठा साधू संत साधा आपुलाले हित, संत साधा पुराले हित, केला नर देह मग कैचा भगवंत, जाईला नरदेह मग कैसा भगवंत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे, जोडणी हात, सुरवराची मांडी उभे जोडे. कुंडले मंडित, श्रीमुख अति सुंदर शोभत, गळा वैजयंती डुलत. हार मिळविता तुळशीचा, आ जगजोगी जगजोगी, जाग जाग बोलती.
जगजोगी जगजोगी जागता जगदेव राखाताई वाव जागता जगदेवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती टाळी 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 जगजोगी जगजोगी जगजागे बोलती आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता जडी मोडी येळा मात्रे पाप पुण्य संचिता भव दुःख कोण वारी तुझ वाचून चिंता अवधुक कोण वारे तुझ वाचून धर्म राजा गो तुझा तुझी कपाळू राजा जानसी जीवीचे गा न सांगता धर्माचा गोतोचा तुझे कृपाळू राजा सर्व होय या पिकुळ माझे गेले हार पण गेले हार चालू झालं महाराजांचं भजन अरे आवाज कमी करा लोकांना ऐकायला जाऊ दे ना ये सब बजाते अच्छा है लेकिन हमारे गाने से इनका बजाना है इतकं रंगलं भजन महाराजांचं भजन सुरू झालं देवपूजा रंगली देवाला कपडे काय वस्त्र काय आणि महाराजांच्या पूजेला गावातली लोक आली आणि सेना महाराजांच्या कडनं बसली महाराज म्हणाले मी पुढं गातो तुम्ही मागं म्हणा बसलेली लोक म्हणली सेना महाराज तुम्ही पुढं म्हणा सेना महाराज म्हणले हात वर करा करा बरं हात वर सगळ्यात एक साथ एक साथ एक साथ एक साथ हा. पानी से पतला क्या है कौन है कलंक से करे कौन है भूमि से भारी आता ते भजन आहे त्या सेना महाराजाचं इतकं गोड महाराज पुढे गातात आणि इतकं सुंदर नामदेव जनाबाई माग म्हणायचंय नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई हे मुक्ताबाई मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई रंगलं महाराजांचं भजन पूजन निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया ओ सोपाना मुक्ताबाई ज्ञान सखया सोपाना मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपाना मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपाना मुक्ताबाई ज्ञान सखया नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई सोपन काका मुक्ताबाई पांडुरंग 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 टाळीचा आवाज पांडुरंग
बघा अति गोड असं भजन असल्यावर सेना महाराजाच्या पंक्तीला आपल्याला जा वाटेल का नाही? किती सुंदर. इथं जर असं वाटतं की हे संपू नये, सेना महाराजाचं भजन किती गोड असेल. सेना महाराजांचं चिंतन सुरू झालं, नामस्मरण, तोपर्यंत सूर्य पूर्वेला उगवला आणि मग भोपाळ्या सुरू झाल्या. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठिल व करी वनमाळी उदया जळी सूर्य आला. घनश्याम सुंदरा श्रीधरा. किती सुंदर होतं पहिले. आपण लहान होतो ना तेव्हा ते ऐकायला यायचं बघा देवळावरनं, दिवाळीच्या सणाला ऐका नाही किती गोड कानावर यायचं. उठी रे नंद किशोरा किशोरा अरुणोदय झाला झाला. घनश्याम उठी रे. भूप आहे हे सगळं एकत्र. किती सुंदर. पहाटे पहाटे जाग आल्यानंतर दिवाळीच्या सणाला तर किती भारी वाटायचं. उठा उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली, ती लागली.